तर दादा नमस्कार. बऱ्याच दिवसाने आज दिसताय, काय बरं? काय नाही, ठीक आहे, व्यवस्थित चाललंय. कधी आले? आलो आता अर्धा तास झाला. काय मैदानात चौफेर केला पूर्ण? काय काय नाही, कोण कोण भेटले तुमच्याशी? मैदानात गेलो तर नाही. कोण कोण भेटले तुमचे मित्र आपले वगैरे? समीरभाई भेटले, सचिन सर भेटले. अजून काय नियोजन असणार तुमचं आज? नियोजन, वैयक्तिक नियोजन काय असणार? आपण फक्त बैलाला भेटायला आलो आहे. हो काय? वैयक्तिक आहे. मग आज काय तुमची कोणची इच्छा असेल आज तुम्हाला मुलाखत बाबा घ्यायची आज आहे? मुलाखतचा विषय येत नाही, माणसं महत्वाची आहे. मुलाखती काय ऑटोमॅटिक होत असतात. हां काय? आज किती मुलाखती घेतल्या खरं खरं सांगा आता? मुलाखत नाही, आता मी आलो तेव्हा समीर भाईंना भेटलो आणि ओघाने कॅमेरा निघाला, बस तेवढंच. अजून काय? नक्कीच ना. आज खूप सारे मंडळी आले बिंजोडला. खूप आता आद्या वगैरे झाला, म्हणजे घाटावरची मंडळी पण बरीचशी आले. कशा प्रकारे आज महत्त्वाचं मैदान? म्हणजे आपलं मुंबईच्या बिंजोडमधलं हे शेवटचं मैदान असावं की मोठ्या प्रमाणात ही शेवटची शर्यत होते आणि नामांकित बैलगाड्या असणार आहे. त्या हिशोबाने प्रत्येकाला इच्छा असते की यावं मैदानाला आणि तो सोहळा बघावा, त्या शर्यती बघावा, बस. नक्कीच ना. आज ना जे ड्रोनवाले आहेत ते देखील आपल्याला लाभलेले आहेत आज. कसं आहे माहिती आहे काय, तुम्हाला काहीतरी दाखवायचं असेल, तुम्हाला काहीतरी वेगळेपण करायचं असेल तर तुमच्यामध्ये ती एक म्हणजे एक स्पार्क असावं लागतं, त्या गोष्टी असाव्या लागतील की खरं म्हणजे आपण बघतो भरपूर यूट्यूबर आहे. त्या यूट्यूबरमध्ये प्रत्येकजण आपापले कंटेंट दाखवतं, पण ते कंटेंट दाखवण्यामागचं सगळं सिमिलर असलं, पण त्याच्याहून काय वेगळं आहे तर वेगळं ते म्हणजे काहीतरी आपली वेगळी कलाकृती, वेगळा काहीतरी एक ॲट्रॅक्शन, सगळं ट्रॅफिक त्या यूट्यूबचं तिकडे जातं, असा विषय. नक्कीच ना. आता बघा, मी तर बघतोय वरतीचे मैदान होतात त्या ठिकाणी यूट्यूबर्स म्हणजे खूप सारे आहेत. चांगलं म्हणजे तिथे पण यूट्यूबर्स ॲज आहे, म्हणजे एक स्थान बोलू शकतो. कसं आहे माहिती आहे काय, परिस्थितीचं भान आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंतोतंत त्या बैलाचा केलेला अभ्यास, 2-3 मैदानामध्ये तो बैलाचा पळ आणि त्याचबरोबर कंटिन्यू ज्या मुलाखती देतो त्या मुलाखतीमधून घेणारे एकमेकांचे संदर्भ की कोण कशाबद्दल काय बोललं, त्याच्यावरती केलेलं वक्तव्य आणि त्याच्यामधून महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही यूट्यूबर म्हणून काय दाखवू शकता, ह्याचा एक सातत्याने प्रत्येक यूट्यूबरचा प्रयत्न असतो, तोच आपल्याला दाखवायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब कशामुळे लोक बघतात तर त्या बैलांमुळे बघतात, आणि बैलं आली तिथे मालकांचा पण मुलाखती घ्यायचा विषय येतो. नक्कीच ना. आता ना मी तर बघतोय ना, पहिले कसं व्हायचं, बाबा याची शर्यत झाली ते शर्यत, फक्त गाडा मालकांना माहिती आहे बाबा माझी शर्यत झाली, त्याला माहिती माझी शर्यत झाली, बाकी कुणाला माहिती नव्हतं. तर हे यूट्यूबमुळं आता सर्वांना माहिती आहे बाबा याची शर्यत झाली, त्याची शर्यत झाली, याच्याशी झाली, त्याच्याशी झाली. काय बोला? ग्राउंड रिपोर्टिंगला जेव्हा आपण काम करतो केतन, तेव्हा फक्त एक गोष्टीचं लक्षात असलं पाहिजे की ही जी मंडळी जेव्हा मैदान करत असतात ना, तेव्हा ही लोक त्या व्यक्तींना वैयक्तिक भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात. हे यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक यूट्यूबचं हे कर्तव्य आहे आणि हे त्यांनी केलं पाहिजे. आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला जेव्हा कळतं तेव्हा खरोखर त्या व्यक्तीची, त्या यूट्यूबरची काय मेहनत असते ना, ते वेगळं पण म्हणण्यापेक्षा आहे ना, आपण त्या परिस्थितींमधून काय शिकतो, आपले वैयक्तिक त्यांच्याशी असलेले नातेसंबंध, ह्याच्यामधून आपल्याला त्यांच्यामधून त्या बैलांच्या त्यांच्या बैलांचा पळण्याचा स्तर आणि त्याचबरोबर त्या बैलांच्या पळण्याच्या मागे त्या मालकांची असलेली ती भूमिका, त्या मालकांनी सांगितलं की हा बैल असा पळतो, ह्याच्यामध्ये असा घातल्यावर बैल असा पळायला पाहिजे, असा पळणार आहे, हेच आपल्याला मांडायचं, हे आपल्या यूट्यूबचं मूळ उद्दिष्ट आहे. आणि राहिलेली दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याशी आपण वैयक्तिक चर्चा बैलगाड्याच्या रिलेटेड. नक्कीच ना. ते तर झालंच. तर एक काल असा होता ना बाबा, हा बैल म्हणजे आपण आता कसं यूट्यूबमध्ये बैल दाखवतो तर लोकांना माहिती आहे बाबा याचा बैल असा कलरचा दिसतो, असा दिसतो, अशा आकाराचा आहे, असं शरीराचा आहे, तो आज कुठेतरी यूट्यूबमुळे दिसतोय. नक्कीच, कारण का यूट्यूबसारखं प्लॅटफॉर्म आपल्यासारख्या तरुणांना भेटणं म्हणजे सोने पे सुहागा म्हणतात ना, तसं आहे. पण त्याचा प्रत्येक यूट्यूबर, प्रत्येक तरुण जो ह्या क्षेत्रामध्ये काम करणार तो सोन्याची संधी करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबमधून भेटणारं जे रेव्हेन्यू आहे, ओके, इतर गोष्टी वेगळ्या, आणि वैयक्तिक म्हणजे त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचे त्या यूट्यूबच्या माध्यमातून होणारे नवीन संबंध, हे खूप महत्त्वाचे आहे. ते तर झालं. आता आपण एक वरच्या मैदानातले यूट्यूबर आणि खालच्या मैदानात त्यांच्यामध्ये थोडा काय, तुम्हाला काय वाटतं, थोडा काय करायला पाहिजे? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, खालच्या वरचे आणि वरच्या मैदानातले असा
हे करण्यापेक्षा आपलं कंटेंट, त्या कंटेंटची जी लोकांवर पडणारा जो प्रभाव आहे तो कसा चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे. बैल तुम्ही दाखवतात, माझा हा बैल चांगला आहे, तो बैल चांगला आहे, हा बैल चांगला आहे, त्याच्यापेक्षा माझे त्या व्यक्तीशी असलेले संबंध किती चांगले आहेत हे यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाने दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि राहिली गोष्ट वरच्या निखारची, असा काही प्रकार नाही हो. नाही म्हणजे काय आम्ही त्यांना बघून काय सुधार करू शकतो आमच्या काहीच व्हिडिओमध्ये? नाही, जे चाललंय ते चांगलं आहे. फक्त एकच गोष्ट आहे, आपण अजून किती जवळ येऊ हा विचार महत्त्वाचा. कारण का डिस्टन्स खूप लांब आहे, अंतर खूप लांब आहे, जाता येत नाही आपल्याला कधी कधी, किंवा त्यांना पण आपल्या इथे येता येत नाही. हीच एक गोष्ट आहे. अजून काय? अजून काय बोलणार आता का? आता काय मुंबई तर बंद होणार, आम्हाला वरतीच जायला लागणार. हे बघा, मुंबई आणि राहिली दुसरी गोष्ट घाट. किती काही केलं तरी बैलगाडा आहे. हा बैलगाडा आहे ना, आपल्याला आज महाराष्ट्रापुरती घेऊन नाही जात, तर पार पाकिस्तानमध्ये पण आज आपण चांगल्या बैलगाडी शर्यती बघतोय. हरियाणा, पंजाब, कुरुक्षेत्र, सोनेपत, भारताच्या उत्तर भाग बोला, पश्चिम भारत बोला, उत्तर भारत बोला, सगळीकडे. त्यामुळे विषय एकच आहे, आपल्याला फक्त माणसं जोडायची. मग आपलं कार्यक्षेत्र केवढं असायला पाहिजे? आपण आता म्हणतो ना मुंबईचं वरचं आणि खालचं, तेवढंच आहे. नक्कीच मला ना. पॉसिबल झालं तर मी जलकुट्टू बघायला मी तामिळनाडूला पण जाईल, कोइंबतूरला पण जाईल, लाहोरला पण जाईल, पण तेवढं शक्य नसतं. अशा काही गोष्टी आपल्याला मर्यादा करून पाळून राहावे लागतात. बघा मित्रांनो, हे आपले मुंबईचे अध्यक्ष, त्यांचं मत खूप चांगलं असतं नेहमी. अध्यक्ष विध्यक्ष काय नाही हो मित्रांनो, फक्त एकच आहे हो, चांगलं राहणं, बोलणं आणि जबाबदारीने काम करणं, बस. अजून काय बोलू शकतो? चल.